हाय हॅलो नमस्कार. मी शर्मिला तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि हो, तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची हृदयातून खूप सारी आभारी आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे रामनवमी आणि रामनवमी हा दिवस किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहीतच आहे. रामनवमीच्या दिवशी तुम्ही यातला एक जरी उपाय केला तरी तुमच्या आयुष्यातील दुःख, अडचणी, संकट दूर जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद येण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. बघा, प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे एक अवतार होते. त्यामुळे या दिवशी श्रीरामांच्या मंदिरामध्ये जा. विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये श्रीरामांची मूर्ती असेल, विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्याच्यावर आपल्याला अभिषेक कसा करायचा, नैवेद्य कोणता दाखवायचा आणि रामनवमी घरी कशी साध्या पद्धतीने साजरी करायची ही माहिती मी तुम्हाला अगोदरच दिलेली आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे. आत्तापर्यंत तुम्ही घरच्या घरी रामनवमी साजरी केली नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही साजरी करा, कारण हा जो दिवस आहे खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, त्यामुळे हा दिवस आपल्याला वाया न जाऊ देता छोट्या मोठ्या काही सेवा आपल्या हातून होऊ द्या, जेणेकरून ते जे काम आहे ते आपली सेवा केलेली आहे त्याचं पुण्य आपल्याला मिळतं. आपल्या पुण्यामध्ये काहीतरी भर पडत असते आणि मग संकट अडचणी जे आहे ते येत नाही. तर बघा, रामनवमी हा दिवस खूप महत्त्वाचा असल्यामुळे काही उपाय केल्यामुळे प्रभू श्रीराम यांची कृपा आपल्यावरती होते, त्यांचा कृपा आशीर्वाद मिळतो. आणि हे उपाय अगदी सोपे आहेत. समजा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत आहेत किंवा तुमच्या घराला वास्तुदोष लागलेला आहे असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या आयुष्यामध्ये सारखं दुःख अडचणी येत आहेत, तर नक्की हे उपाय अगदी सोपे आहे, चुटकीसरशी करण्यासारखे. तर ते तुम्ही व्यवस्थित ऐका आणि करून बघा. जमल्यास तुम्ही सगळे उपाय केले तरी चालतील. नाही जमले सगळे उपाय करायला तर 1-2 तरी उपाय तुम्ही नक्की करा. त्यानंतर बघा, रामनवमीच्या दिवशी तुम्हाला खीर बनवायची आहे. खीर तुम्ही शक्यतो नैवेद्याला बनवते ती तांदळाची बनवत असतो. तर अगदी साधी सोपी, अगदी भात शिजवून दूध साखर टाकून खीर बनवायची. त्यानंतर ती खीर संध्याकाळी तुम्हाला 6-7 नंतर चंद्र दिसायला लागेल त्या दिवशी वेळेस तुम्हाला ती चंद्रप्रकाशात ठेवायची आणि ती खीर तुम्ही पती पत्नी मिळून सगळ्यांनी घरातल्या प्रसाद म्हणून थोडी थोडी खायची आहे. हा उपाय केल्यामुळे काय होतं, वैवाहिक जीवनामध्ये नवरा बायकोमध्ये काही मतभेद असतील, गैरसमज असतील, बऱ्याचशा बघा ताई दादा जे आहेत ते वेगळे राहत असतील, नवरा बायकोंमध्ये भांडणं झाली असतील, तर परत माझा संसार सुखाचा होण्यासाठी काही कारणं म्हणजे काही उपाय आहेत का असं त्यांना वाटतं. तर अशा वेळी त्यांनी जर हा उपाय केला तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. दोघांनी तुम्ही तो उपाय केला तरी चालेल किंवा तुमच्यासोबत नवरा नसेल, तुम्ही एकट्याने केला तरी देखील चालेल. आणि ही खीर जी आहे ती प्रसाद म्हणून तुम्ही खाल्ली तर नक्कीच तुमच्यामधले गैरसमज जे आहेत ते दूर होतील. नवरा बायकोंचा एकमेकावरती विश्वास वाढेल, प्रेम वाढेल, दुरावा गैरसमज दूर होईल. रामनवमीच्या दिवशी तुम्ही हा नक्की उपाय करा, तुमच्या जर वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील. त्यानंतर रामनवमीच्या दिवशी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुम्हाला ओम श्री हरी रामचंद्राय श्री नमः या रामरक्षा मंत्राचा तुम्ही कमीत कमी 108 वेळा मंत्राचा ह्या जप करायचा आहे. मंत्र मी पुन्हा एकदा सांगते. ओम श्री हरी रामचंद्राय नमः श्री नमः. हे पाणी तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे. हाताने शिंपडा, फुलाने शिंपडा किंवा मग आंब्याच्या पानाने शिंपडा तरीसुद्धा चालेल. हा उपाय केल्याने वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होतात. घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती संपते आणि परिणामी सकारात्मक ऊर्जा वाढून आपण जे काही सेवा करतो, उपाय करतो, कष्ट करत असतो तर त्याचा घरातल्यांना फायदा होतो, कष्टाचं फळ मिळतं आणि घरामध्ये आनंदाचे दिवस येतात. त्यामुळे न विसरता तुम्ही वास्तुदोष बघा, प्रत्येक घराला थोडा का होईना असतोच, तो लागलेला असतोच. बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. आपण असं सांगू नाही शकत या किंवा त्या कारणामुळे वास्तुदोष लागले. त्यामुळे वास्तुदोष निवारण्यासाठी काही छोटे मोठे जे उपाय असतात जे लवकर होतात तर ते तुम्ही नक्की करत जावा.
कारण वास्तुदोष घालवणं ते तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आपलं घर आपल्यासाठी सर्वस्व असतं. त्या घरामध्ये दोष असू नये त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जवळपास कुठे मंदिर, विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे नक्की जा. तिथे तुम्ही विष्णूंना फुलं अर्पण करा, हळद कुंकू अक्षता अर्पण करा, पिवळ्या रंगाची फळं अर्पण करा, फूल अर्पण करा आणि मनापासून तुमच्या मनात जी काही दुःख आहेत, संकट आहेत, तुम्ही मनापासून प्रार्थना करा, देवाला सांगा. आणि हे केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील जे दुःख आहेत, आता चाललेले आहेत किंवा पुढे नशिबात काही दुःख लिहून ठेवले असतील तर ते जाण्यासाठी, आपल्या आयुष्यातून दूर जाण्यासाठी त्याचा फायदा होईल. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे प्रभू श्रीराम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हनुमानसुद्धा येतात. हनुमान हे श्री प्रभू रामांचे अगदी कट्टर भक्त होते आणि त्यामुळेच यामुळे तुमच्या जवळपास जर कुठे हनुमानाचं मंदिर असेल तर हनुमानांचं आपल्याला मानसन्मान करायचं आहे. आणि या दिवशी तुम्ही घरामध्ये हनुमान चालीसाचं पठण करा, कारण मारुती स्तोत्र म्हणा, यूट्यूबला लावा, तुम्ही पुस्तकात बघून म्हटलं तरी चालेल, पण हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र हे जे आहे ते घरामध्ये या दिवशी झालंच पाहिजे. रामरक्षा आपल्याला ऐकायचीच आहे, हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेले आहे. आणि पण हनुमानांची सेवा करायला या दिवशी अजिबात विसरायचं नाही. महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर काही इच्छा असेल तर ती आपण नंदीच्या कानात सांगतो आणि मग ती महादेवांपर्यंत पोचते असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांकडून आपल्याला त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर हनुमानांना सुद्धा आपल्याला उपासना करायची, पूजा करायची आणि त्यांचा मानसन्मान करायचा आहे. घरामध्ये तुम्ही हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे. यामुळे प्रभू श्रीरामांची आणि हनुमानांची कृपा आपल्या आयुष्यावरती नेहमी राहते. हनुमानांचा कृपा आशीर्वाद जर एकदा आपल्याला मिळाला ना तर आपल्या आयुष्यामध्ये कसलेही भय राहत नाही. आपण हनुमानांसारखे अगदी ताकदवान बनतो. कुठलंही संकट आलं, दुःख आलं तरी आपण ते पळवून लावत असतो. तर बघा, रामनवमी हा खूप दिवस महत्त्वाचा आहे. तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि साध्या सोप्या पद्धतीने अगदी अशी रामनवमी साजरी केली तरी तुम्हाला खूप छान त्याचा अनुभव मिळेल, खूप मनापासून आनंद मिळेल. आणि या छोट्या मोठ्या गोष्टी आपण साजऱ्या केल्या तर त्याचा आपल्या आयुष्यात खूप फायदा होत असतो. बघायला गेले तर ह्या गोष्टी छोट्या असतात पण त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती खूप मोठा होतो. त्यामुळे बघा, जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही रामनवमीच्या दिवशी या उपाय करण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, माहिती जर तुम्हाला या व्हिडिओमधली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.